नमस्कार बंधू भगिनींनो. आपल्या पृथ्वी तलावावरती आपण अनेक युग पाहिले. रामयुग, कृष्णयुग आणि आताचं विज्ञान युग. हे पाहिलं असताना आपण एक भेसळ पाहिली दुधामध्ये आणि ती पहिली भेसळखोर होती पूतना मावशी. जिने श्रीकृष्णाला आणि गोकुळच्या मुलांना मारण्यासाठी आपल्या दुधामध्ये विषाची भेसळ घातली होती आणि सर्वांना विषारी दूध पाजलं होतं तिथल्या मुलांना छोट्या. अगदी आता अनेक असे भेसळखोर निर्माण झाले आणि तेव्हा ती भेसळ जी होती पूतना मावशीने घातलेली, तिला धडा शिकवण्यासाठी तिच्यावर पहिला छापा घातला होता भगवान श्रीकृष्णाने आणि तिला भेसळमुक्त मुलांना तिथल्या केलं होतं, त्या तिच्या विषारी दुधापासून. त्यानंतर आता जागोजागी भेसळखोर निर्माण झालेली आहे. दुधामध्ये युरियाची भेसळ, दुधामध्ये पामतेलाची भेसळ. केवळ एवढंच नाही तर आपण जे पनीर खातो, ते पनीर तरी कुठं शुद्ध आहे, शुद्ध दुधापासून बनवलेलं आहे. तेही पामतेल वेगवेगळे त्याच्यामध्ये केमिकल्स टाकून त्याच्यामध्ये पाम तेल, केमिकल्स आणि सोडा टाकून जे पनीर बनवलं जातं आणि ते पनीर आपण अतिशय आनंदाने इकडे खातो. खूप टेस्टी म्हणून खातो. आता ही अलीकडे असे हे पूतना मावशीचे दूध जागोजागी निर्माण झाले आणि भेसळ करायला लागले आणि ही भेसळ आता चौका-चौकात निर्माण झाली आणि चौका-चौकात मिळणारे आपल्याला खाद्यपदार्थ हे भेसळयुक्त झाले. या भेसळयुक्त पदार्थाला भेसळमुक्त करण्यासाठी श्रीकृष्णाचा दूत म्हणजेच तुकारामजी मुंडे. आता तुकारामजी मुंडेंनी ज्या दिवसापासून अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त पद स्वीकारलं, त्या दिवसापासून त्यांनी कार्याला सुरुवात केलेली आहे आणि न थांबता त्यांचं कार्य चालू आहे. शेतकऱ्यांमधून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कारण का? तर दुधाचं उत्पादन पाहिलं तर त्या प्रमाणात विक्रीचं उत्पादन जास्त आहे. आता विक्री जास्त आहे आणि दुधाचं उत्पादन कमी आहे. आता दूध किती उत्पादित होतं आणि मग घरी ठेवून जेवढं दूध उत्पादन होतं, तर काही घरी ठेवल्या जातं आणि घरी ठेवल्यानंतर बाकीचं उरलेलं हे विक्रीसाठी जातं. पण जेव्हा दूध शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी जातं, त्याच्या कितीतरी पट जास्त, की जेवढं उत्पादन नाही सुद्धा आपल्या देशामध्ये, त्याच्या जास्त प्रमाणात दूध विक्री होत आहे. मग हे अतिरिक्त दूध कुठून येत आहे? तर हे अतिरिक्त दूध हे पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार केलेलं आहे. न जाणे याच्यामध्ये काय-काय मिसळलेलं जात आहे. आणि अशी डेअरीवर गर्दीच्या गर्दी, प्रत्येक डेअरीवर बघा तुम्ही, दूध पुरत नाही. अक्षरशः 2 टाईम डेअरीवर दूध पुरत नाही. एवढं दूध आपल्या देशामध्ये लागतं आणि उत्पादन कमी आहे. आता हे उत्पादन का कमी झालं? तर गायी पाळणं, म्हशी पाळणं लोकांनी बंद केल्या आणि कुत्रे पाळणं जास्त चालू केले आणि म्हणून गायी, म्हशी पाळणं ज्या दिवसापासून कमी झालं आणि कुत्र्यांची संख्या जास्त झाली, तेव्हापासून दुधाची संख्या, उत्पादन कमी झालं आणि खाणारे तोंड जास्त झाले. कारण दुधापासून तयार होणारे पदार्थ, त्याची मागणी जास्त वाढलेली. जसं की खवा, पनीर, पेढा, कलाकंद हे सगळे पदार्थ जास्त पाहिजे आहेत आणि म्हणून तूप, दही, ताक हे सगळे पदार्थ, ज्यूस, वेगवेगळ्या फळांचे ज्यूस आपण दूध टाकूनच बनवतो. म्हणजे दुधाची मागणी आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी एवढी जास्त आहे, त्या प्रमाणात दूध आपल्याला कमी पडायला लागलं. मग कमी पडायला लागल्यावर दुधाळू जनावरं वाढवणे आवश्यक होते. पण दुधाळू जनावरं न वाढवता कृत्रिमरित्या दूध कसं तयार करता येईल आणि अतिशय कमी किमतीमध्ये दूध तयार करून जास्तीत जास्त नफा मिळवायचा, हे व्यापाऱ्यांनी आणि मोठमोठ्या कंपन्यांनी काम चालू केलं आणि मग अशी भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आपल्याला चौका-चौकात मिळू लागले. ते खाऊ लागलो आपण. तुकारामजी मुंडेंना शेतकऱ्यांनी याच्यासाठी प्रतिसाद दिला, की जे व्यापारी लोक आहेत, ते शेतकऱ्याकडून सध्या एवढ्या महागाईच्या काळात सुद्धा ₹30 ते ₹40 प्रति लिटरच दूध घेतात आणि ₹80 लिटर, ₹100 लिटर, ₹120 लिटर इकडे विक्री करतात. मग आणि तेही पूर्णपणे शेतकऱ्यांकडून घेतलेलं विक्री करत नाहीत, तर त्याच्यामध्ये लाखो रुपयांची भेसळ करून करोडो रुपये त्याच्यावरून कमावले जातात. आणि म्हणून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, की तुकारामजी मुंडेंच्या कार्यामुळे, ह्या कठोर कारवायांमुळे जर ती भेसळ बंद झाली, तर आमच्या दुधाला चांगली मागणी येईल, चांगला भाव मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता दुधाळ जनावरांची संख्या वाढवावी लागेल. दुधाळ जनावरांची संख्या वाढली तर खेड्यापाड्यामध्ये पुनश्च एकदा रोजगार निर्माण होईल. बेरोजगार लोकांच्या हाताला काम मिळेल आणि पुन्हा भारत देश हा दुधाची गंगा या देशामध्ये वाहायला लागेल. म्हणून शेतकरी आनंदित आहे आणि म्हणून धाराशिव सारख्या जिल्ह्यांमध्ये तर तुकारामजी मुंडेंचा दुग्ध अभिषेक केला जात आहे.
त्यांच्या कार्याला सलाम केल्या जात आहे. त्यांच्या कार्याचं कौतुक केल्या जात आहे. कारण शेतकऱ्यांसाठी चांगले दिवस येतील आणि दुग्धजन्य पदार्थ सुद्धा खेड्यापाड्यात तयार होतील आणि ते खेड्यापाड्यातून विक्री व्हायला लागतील. म्हणून शेतकरी वर्ग खुश आहे अशा गोष्टींमुळे. आणि म्हणून प्रत्येक अधिकाऱ्यांनी असं पुढे आलं पाहिजे आणि ह्या कार्याला आपण साथ दिली पाहिजे. त्यांच्या हातामध्ये हात दिला पाहिजे आणि हे कार्य पुढे गेलं पाहिजे. पण आतापर्यंत कुठले अधिकारी असं कार्य करत असताना आपल्याला काही दिसले नाही. कारण अन्न आणि औषध प्रशासन हे एक विभाग काय आताच निर्माण झाला नाही नव्याने. कारण हे याचं मंत्रालय आहे सेपरेट, याचे मंत्री आहेत सेपरेट, याचे अधिकारी आहेत सेपरेट, याचे आयुक्त आहेत सेपरेट, जागजागी यांचे कार्यालय आहेत. पण कुठेही आतापर्यंत कुठलाही अधिकारी कुठल्याही चौकामध्ये फिरकून चौकशी करताना आपल्याला दिसला नव्हता. आणि म्हणून शेतकऱ्याचे जे बेहाल चालू होते, या आळशी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे चालू होते. हे भ्रष्ट अधिकारी नुसतं यांचं वेतन घेऊन आणि जास्तीत जास्त वेतन आयोग वाढवून आमची आणखी जास्त पगार कशी वाढेल याच्यात मस्ती असणारे हे अधिकारी आज मात्र कुठेतरी शरमेने त्यांना मानाखाली घालाव्या लागत आहेत. कारण का? तर जे यांचं काम होतं वर्षानुवर्षापासून यांनी केलेलं नाही. आतापर्यंत हे बसले कुठे होते? का हेच पामतेलाचं पनीर खात बसले होते. तिथं जायचं, पामतेलाचं पनीर खायचं आणि उठून यायचं, टाटा बाय-बाय करून पैसे घ्यायचे टेबलाखालून, बस चालू द्या भेसळ जशी आहे तशी. असं या अधिकाऱ्यांनी काम केलं. म्हणून याचा परिणाम थेट शेतकऱ्यांवरती झाला होता. कारण का? शेतकऱ्यांच्या दुधाला भावच मिळत नव्हता. जेव्हापासून भेसळयुक्त पदार्थ आले, पूर्वी आपण पाहिलं असेल, आपण लहान असताना दुधाला चांगला भाव होता आणि दुधाळ जनावरं सुद्धा जास्त होते. नंतर कृत्रिमरित्या दूध तयार व्हायला लागलं आणि दुधामध्ये अनेक प्रकारच्या भेसळ घालून दूध वाढवता येऊ लागलं आणि दुग्धजन्य पदार्थ सुद्धा कृत्रिमरित्या तयार करता येऊ लागले. तेव्हापासून दुधाचे भाव पडले. शेतकऱ्यांना दुधाचे भावच मिळेनासे झाले आणि म्हणून शेतकऱ्यांना दुधाळ जनावरं पाळणे सुद्धा परवडनसं झालं. शेतकऱ्यांचे हाल बेहाल होऊ लागले. जनावरांसाठी चारा सुद्धा आणण्यासाठी त्याच्यातले दुधातून पैसे शिल्लक राहत नव्हते आणि म्हणून दुधाळ जनावरांची संख्या कमी करावी लागली. कारण भावच मिळत नाही आणि आत्ता सुद्धा जे काही लोकं दुधाळ जनावरं पाळतात, त्यांना सुद्धा दूध डेअरीवाले 30 ते 40 रुपयाच्या वर भाव देत नाहीत शेतकऱ्यांना. आणि तिकडं दुप्पट भावाने दूध विकतात, आणखी भेसळ करून विकतात आणि म्हणून शेतकरी वर्गाला कुठेतरी वाटत आहे बळीराजाला, की तुकारामजी मुंडेंसारखं जर आत्ताच्या सारखं हे काम चालू राहिलं ह्या भेसळींवरती मार्ग काढण्याचं, तर नक्कीच आम्हाला चांगले दिवस येतील आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. भारतामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ग्रामीण भागात दुधामधूनच रोजगाराच्या संधी जास्त उपलब्ध होतात. कारण ह्या देशाला खेड्यांचा देश म्हणलेला आहे आणि आचार्य विनोबाजी भावे यांनी सारी धरती गोपालों की, गोपालों का देश म्हणलेला आहे या देशाला. कारण का? तर ग्रामीण भाग असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये फक्त दुधाचेच व्यापार चांगले चालू शकतात. दुधाचा व्यवसाय चांगला चालू शकतो. कारण गावामध्ये चारा उपलब्ध असतो आणि गावामध्ये जनावरांना चारण्यासाठी आणि जनावरं बांधण्यासाठी चांगली सोय असते. त्याच्यामुळे हा खेड्यांचा देश असल्यामुळे खेड्यात दुधाचा व्यवसाय व्यवस्थित चालतो आणि दुधाचा व्यवसाय व्यवस्थित चालला, तर ग्रामीण लोकांच्या हाताला चांगलं काम मिळू शकतं आणि घराघरामध्ये दूध-तुपाचा पूर येऊन पुनश्च एकदा गोकुळासारखा भारत देश बनू शकतो. भेसळखोरांनी जरा माणुसकी शिकली तर. नाहीतर मग आहेच पुतना मावशीसारखी भेसळ घालायची आणि गोरगरिबांचे, दुर्बळांचे आणि श्रीमंताच्या लेकराच्या पोटात तेच दूध चाललंय. कारण श्रीमंत बी काय गायी पाळना झालेत. श्रीमंत बी कुत्रेच पाळलेत घरामध्ये आणि म्हणून गाई गोपाळांचा देश आहे, गोपालांचा देश आहे आणि इथे तुकारामजी मुंडेंसारखे जर कृष्णासारखे दूध धावून आले आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले, तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. बघा, तुकारामजी मुंडेंच्या कार्याचा आणि ग्रामीण रोजगाराचा किती जवळचा संबंध आहे. म्हणून एखाद्या अधिकाऱ्याने काम करत असताना असं नाही, की आपलं कर्तव्य पार पाडलं की झालं. त्याच्यामुळं आणखी त्याच्यावर अवलंबून कितीतरी कामं असतात, ते पूर्ण होत असतात आणि म्हणून आतापर्यंतच्या ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, की आपण किती मोठी चूक केलेली आहे. आपल्या भ्रष्ट कारभारामुळे भारतात बेरोजगारी वाढलेली आहे. गावं आणि खेडे
ओस पडत आहे त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळं. कारण संधीच राहिल्या नाहीत गावात रोजगाराच्या. दूध, तूप असलं तर रोजगाराच्या संधी राहतात. जनावरं असले तर रोजगाराच्या संधी राहतात. भेसळखोरांमुळं जनावरांची संख्याच कमी झाली अक्षरशः. दुधाचं उत्पादनच कमी झालं. झिरोवर आल्यासारखं झालंय उत्पादन दुधाचं, झिरोवर. कुठेतरी 100 कुटुंबामध्ये एका कुटुंबाकडे गायी किंवा म्हशी आहेत. विचार करा आणि लोकसंख्या किती आहे? दूध किती लागत असेल? असं या भ्रष्ट कारभारामुळे प्रत्येक घडी ही बदलत जाते आणि म्हणून अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि तुकारामजी मुंडेंच्या कार्याकडे पाहून सगळ्यांनी धडा घेतला पाहिजे, की प्रामाणिकपणे काम जर केलं, तर एका कामावर किती कामं अवलंबून असतात आणि किती कामं सुरळीत होतात. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तूर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावरती. धन्यवाद.